Praise the Lord. मी परमेश्वराचे आभार मानतो, त्याची स्तुती करतो, त्याला गौरव देतो. त्या येशूला मी अभिवादन सादर करतो. येशूच्या नावात तुम्हा सगळ्यांना ज्या देवाच्या पवित्र चरणाजवळ आलेले आहेत, त्या सगळ्यांना मी अभिवादन करतो. आणि देवबापाला यावेळेस आम्ही उंच करूया, त्या राजांच्या राजाची स्तुती करू, कारण प्रभू आम्हाला वारंवार त्याच्या पवित्र पायाजवळ घेत आहे आणि तो आम्हाला आशीर्वादित करत आहे. देवाच्या लोकांनो, मी यावेळेस आभार मानत आहे आमचे सन्माननीय पास्टर सुनील आसोदे, त्यांची टीम आणि स्तुती फाउंडेशनचे विशेष मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आभार मानतो. कारण या स्तुती फाउंडेशनच्या पेजवर मागचे काही दिवस अनेक देवाचे सेवक येत आहेत आणि तुम्हाला देवाच्या वचनातून आशीर्वाद करत आहेत. अनेक आराधक ज्या आत्म्यानं आणि खरेपणानं परमेश्वराची उपासना करत आहेत, असे उपासक तुमच्या जवळ येऊन तुम्हाला आराधनेच्या द्वारे आशीर्वादित करत आहे. आणि आज या संध्याकाळी मला खूप आनंद वाटत आहे की तुमच्या समवेत परमेश्वराचं वचन आणि घोषित करावं, देवाच्या नावाला गौरव द्यावं. आणि माझी खात्री आहे की आजचं वचन तुम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करेल. मला जे जे लोक आज स्तुती फाउंडेशनच्या पेजच्या माध्यमातून पाहत आहेत, प्रियानो, मला त्यांना सांगू दे की आज निश्चित पवित्र आत्मा तुम्हा सर्वांशी बोले. आज तुमची तो भेट घेईल आणि पवित्र आत्म्याला आम्हा विश्वासणाऱ्यांच्या जीवनात अधिक कार्य करायला फार आनंद वाटतो आणि पवित्र आत्मा या दिवसांमध्ये ते कार्य आमच्यामध्ये करत आहे. प्रियानो, आम्ही प्रभूमध्ये आमचं वाटचाल आम्ही करत असताना आज देवाचं वचन मी विशेष करून तुम्हाला हे सांगणार आहे की आम्ही आमच्या विश्वासाला पकडून राहूया, आमच्या विश्वासाला आम्ही बिलगून राहू, आमच्या विश्वासाला आम्ही चिकटून राहूया. कारण आम्हाला माहिती की अतिशय कठीण असे दिवस आहेत. आमच्या अवतीभोवती सगळं भयजनक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि सगळं काही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडत्याला आम्हाला दिसत आहे. अशा वेळेला आमच्या विश्वासाला आम्ही अधिक उंच करणं, आमच्या विश्वासाला आम्ही मजबूत करणं, आमच्या विश्वासाला आम्ही बळकट करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आज आम्ही उत्पत्तीचा ग्रंथ याचा 39वा अध्याय आणि त्यातल्या 20 पासून 23 वचनाकडे यावेळेस आम्ही लक्ष देणार आहे. उत्पत्तीचा ग्रंथ त्याचा 39वा अध्याय 20 पासून 23 वचन. योसेफ त्याच्या धन्याने त्याला धरिले आणि राजाचे बंदीवान होते, त्या बंदीशाळेत त्याला टाकिले. तो त्या बंदीशाळेत राहिला. तथापि परमेश्वर योसेफाबरोबर असून त्याने त्याचवर दया केली आणि त्या बंदीशाळेच्या अधिकाऱ्याची त्याचवर कृपादृष्टी होईल असे केले. बंदीशाळेच्या अधिकाऱ्याने त्या बंदीखान्यात असलेले सर्व बंदीवान योसेफाच्या स्वाधीन केले आणि तेथे जे काही त्यास करावयाचे असे ते करविणारा तो असे. बंदीशाळेच्या अधिकाऱ्याच्या स्वाधीन जे काही होते त्याकडे त्याला स्वतःला पाहावे लागत नसे, कारण परमेश्वर योसेफाबरोबर असल्यामुळे जे काही तो हाती घेईल ते परमेश्वर सिद्धीस नेही. देवाप्या सुंदरशा संध्याकाळच्या समय आजच्या मन्नासाठी असलेला शास्त्रभाग आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित असं करो. कारण आम्हाला योसेफाच्या जीवनाबद्दल पवित्र शास्त्र अद्भुत रीतीनं शिकवत आहे. आज मंडळीला देवाचं वचन प्रेरणा दी, देवाचे प्रिय लेकर यांना देवाचं वचन आज उत्तेजन दी. माझ्या प्रिय भावना आणि बहिणीनो, आज पवित्र आत्म्याला मागा की पवित्र आत्म्या आज तुझं वचन भरपुरीनं माझ्या हृदयामध्ये येऊ दे आणि माझ्या जीवनातला जो रिकामा भाग आहे तो आज सामर्थ्यानं, देवाच्या प्रगटीकरणानं आणि देवाच्या आशीर्वादानं भरला जाऊ दे. प्रियानो, आम्हाला पाहायला मिळतं की जो योसेफ, जो देवाचा दास आहे, त्याच्या जीवनाबद्दल आम्ही पवित्र शास्त्रात शिकतो आणि जसजसं आम्ही योसेफाच्या जीवनात पुढे येतो आम्हाला अद्भुत गोष्टी देवाच्या वचनातून शिकायला मिळतात. प्रियानो, योसेफ असा व्यक्ती होता की ज्यानं आपलं जीवन पवित्रपणे जगलेलं आहे. बायबल सांगतो योसेफ असा व्यक्ती होता तो नेहमी आपल्या जीवनामध्ये विश्वासू जीवन जगला. योसेफ असा व्यक्ती होता, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की तो नेहमी परमेश्वराशी प्रामाणिक राहिला. तर आपल्या जीवनामध्ये प्रियानो कधीच तडजोड केली नाही. तडजोड न करणारं असं एक शुद्ध जीवन बायबल सांगतं की योसेफ जगला. बघा, पवित्र शास्त्र आम्हाला असं शिकवतं की योसेफाच्या जीवनामध्ये नाही का पोटिफाराच्या पत्नीच्या द्वारे अतिशय मोठं प्रलोभन त्याच्या समोर आलेलं होतं, परंतु बायबल सांगतं त्यानं ते धिक्कारलं आणि ते पाप करण्यापासून त्यानं स्वतःला राखलं. आणि जेव्हा मी वाचतो तेव्हा आम्हाला कळतं
पापात पडण्याची स्थिती आली तेव्हा त्यानं स्वतःला राखलेला आहे. प्रियानो, देवाचं वचन आम्ही पाहतो योसेफाच्या जीवनातून की त्यानं परमेश्वराशी नेहमी प्रामाणिक राहण्याचा आपल्या जीवनामध्ये निश्चय केलेला होता. बायबल सांगतं त्यानं पापावरती विजय मिळवलेला होता. बायबल सांगतं प्रियानो, तरी सुद्धा तो अडचणीत सापडलेला पुढे जाऊन आम्हाला पवित्र शास्त्र सांगतं. प्रियानो बघा, एक व्यक्ती जो विश्वासू जगलेला आहे, एक व्यक्ती जो ज्यानं आपलं जीवन पवित्र जगलेलं आहे, एक असा व्यक्ती जो योसेफ ज्यानं नेहमी आपण प्रामाणिक राहावं असा ठाम निश्चय केला, असा व्यक्ती अडचणीमध्ये सापडलेला आम्हाला पाहायला मिळतो. जेव्हा पोटिफराच्या पत्नीला अकांड तांडव केला, त्या अकांड तांडवाच्या नंतर योसेफला तुरुंगात पडावं लागलं. प्रियानो, मी पाहतो की त्याचं जीवन इतकं आशीर्वादित होतं आणि प्रतिष्ठा त्याला मिळत होती, सन्मान त्याला मिळत होता, सगळं काही त्याच्या बाबतीमध्ये सगळं काही चांगलं घडत होतं. अशा स्थितीमध्ये प्रियानो त्याला हेच वाटत होतं की नाही, आता माझं जे दिवस आहे ते अतिशय सुंदर आहेत. खाणं पिणं कपडे आणि प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी जणू काय माझ्या जवळ आहेत. पण प्रियानो, बायबल आम्हाला असं सांगतं अशी परिस्थिती क्षणामध्ये निर्माण झाली. जे योसेफाला वाटत होतं ते कदाचित त्याला असं वाटलं की त्याच्या जीवनामध्ये ते स्वप्न असेल. प्रियानो, मी योसेफाच्या जीवनामध्ये पाहतो आणि मग आम्हाला कळतं की जणू काय परमेश्वर योसेफाच्या बाबतीमध्ये की तो सगळं काही शांत रीतीनं पाहत असलेलं आम्हाला प्रियानो कदाचित आम्हाला वाटतं की काय परमेश्वर योसेफाच्या बाबतीमध्ये शांत आहे का. देवाच्या लोकांना आम्ही पाहतो की क्षणात जे होतं ते नवथ्याचं झालेलं आहे. जी परिस्थिती त्याच्यासाठी पॉझिटिव्ह होती, आम्ही पाहतो सगळं काही नंतर नकारार्थी घडलेलं आहे. देवाच्या लोकांना आम्ही पाहतो की त्या स्थितीमध्ये जेव्हा तो तुरुंगामध्ये होता, त्या स्थितीमध्ये त्याला दिलासा देईल असं कोणीही व्यक्ती प्रियानो त्या ठिकाणी नाहीये. बघा, योसेफाचं जीवन आम्ही पवित्र शास्त्रातून पाहतो. त्या परिस्थितीमध्ये नाही का की कोणी असा व्यक्ती नाही की त्याच्या पुढे त्याच्या बाबतीमध्ये काय घडणार आहे, त्याच्या वर्तमान काळात काय घडणार आहे, त्याच्या पुढे जाऊन भविष्य काळामध्ये काय घडणार आहे असं सांगणारा कोणीही भविष्य वक्ता प्रियानो त्या ठिकाणी नाही आहे. कोणी असा पालक त्या ठिकाणी नाही की जाऊन त्या वेळेला योसेफाचं सांत्वन करेल किंवा समाधान त्याचं करेल. किंवा प्रियानो कोणी त्याचे नातेवाईक नाहीये की अशा स्थितीमध्ये प्रियानो त्याला हातभार लावतील. आम्ही पाहतो योसेफ अशा संकटामध्ये अडचणीत अडकलेला असताना असं कोणी त्याचा मित्र नाहीये की जो जाऊन त्या परिस्थितीमध्ये त्याला दिलासा देईल. सगळीकडे आम्ही पाहतो अंधकार पसरलेला प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं. योसेफ जे पवित्र जीवन जगत होता, योसेफ जे शुद्ध जीवन जगत होता, जणू काय तो त्या ठिकाणी प्रियानो किंमत मोजत आहे असं आम्हाला दिसून येतं. प्रियानो आम्ही पाहतो की अशा देवाचं गौरव करण्याची त्याची जी इच्छा होती, त्या इच्छेसाठी तो किती मोठी किंमत मोजत आहे. प्रियानो किती मोठी किंमत तो चुकती करत आहे आम्हाला त्या ठिकाणी दिसतं. योसेफानं फार परिश्रम केलेले होते. योसेफानं प्रियानो खूप प्रामाणिकपणे तो खूप प्रामाणिक राहिलेला होता. सदाचारानं प्रियानो तो राहिलेला होता आणि त्या प्रामाणिकपणाचं, त्या सदाचाराच्या स्वभावाचं आणि प्रियानो त्याच्या परिश्रमाचं जणू काय एक बक्षीस म्हणून आम्ही पाहतो की तो त्या तुरुंगामध्ये आहे. देवाच्या लोकांना मला सांगू दे की ज्या तुरुंगामध्ये योसेफ आहे, त्या तुरुंगाच्या ज्या अकराळ विक्राळ प्रियानो ज्या भिंती आहेत नाही का, आणि आम्ही पाहतो देवाच्या लोकांनो की त्या 8 भिंतीच्या आतमध्ये योसेफ काय विचार करत असेल. बघा, एक प्रामाणिक मनुष्य, एक देवाला भिवून वागणारा मनुष्य, एक प्रियानो सदाचारानं वागणारा मनुष्य, देवाच्या बरोबर प्रामाणिक राहणार असा ठाम निश्चय केलेला मनुष्य आज प्रियानो फार मोठी किंमत चुकती करत आहे. देवाच्या लोकांनो आम्ही पाहतो अशा स्थितीमध्ये योसेफाच्या मनात काय विचार आले असते. प्रियानो आम्ही जेव्हा देवाचं वचन पाहतो तेव्हा आम्हाला कळतं की काय त्याच्या मनात परमेश्वराला दोष लावण्याचे विचार आले असते. काय त्याच्या मनामध्ये मी इतकं चांगलं वागून सुद्धा परमेश्वरानं ही परिस्थिती माझ्या जीवनामध्ये दिली अशी भावना त्याच्या मनामध्ये व्यक्त झाली असेल. काय प्रियानो मी शुद्ध आणि पवित्र जीवन मी जगत आहे, जगण्याचा मी निश्चय केलेला आहे आणि त्या मनाविषयी प्रियानो त्या जगण्याविषयी त्याच्या मनामध्ये कदाचित विचार आले असतील. अशा वेळी अशा संकटात प्रियानो तो पडलेला आहे.
जाऊया आणि थोडीशी तडजोड करूया, त्या परिस्थितीला जुळवून घेऊया असा विचार कदाचित त्याच्या मनामध्ये आला असेल. शुद्ध आणि पवित्र जीवन जगण्यापेक्षा जाऊन आम्ही एखाद्या गोष्टीची तडजोड करू असं विचार प्रियानो त्याच्या मनात गुरपटला असेल. प्रियानो असं मोह त्याच्या मनात आला असेल. मला सांगू दे प्रियानो, आज आम्ही देवाचं वचन ऐकत आहे. इतकी कठीण परिस्थिती असताना, त्याच्या विरोधात परिस्थिती गेलेली असताना सुद्धा योसेफ आपल्या जीवनाशी प्रियानो तो ठाम होता. परमेश्वराबरोबर तो प्रामाणिक होता. परमेश्वराबरोबर प्रियानो तो विश्वास होता. परमेश्वराबरोबर तो आपलं पवित्र जीवन जगत होता. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज आम्ही देवाचं वचन ऐकत असताना, आज आम्ही देवाच्या समोर आलेलं असताना, आज आम्ही देवाच्या समक्षतेमध्ये आलेलं असताना मला सांगू दे, कधी कधी एखाद्या वेळेला परिस्थिती आमच्या विरोधात जाते तेव्हा आम्ही प्रार्थनेपासून लांब जातो. कधी कधी परिस्थिती आमच्या प्रतिकूल असते तेव्हा आम्ही देवावरती आम्ही रोष करतो. कधी कधी आमच्या मनासारखं होत नाही तेव्हा कधी कधी आम्ही देवाला नकळत आमच्या बोलण्यातून वागण्यातून दोष देतो, नाही का? परंतु आम्ही पाहतो योसेफाच्या बाबतीमध्ये असं नाहीये. त्याच्या मनामध्ये असे विचार नाहीये. उलट पक्षी पवित्र बायबल जेव्हा आम्ही वाचतो आणि त्याच्या जीवनाकडे पाहतो, आम्हाला हेच कळून येतं की तो नेहमी त्या कठीण स्थितीमध्ये, संकटात सापडलेल्या स्थितीमध्ये परमेश्वराची उपकार स्तुती करत होता. प्रियानो निश्चित एक विश्वासू जीवन प्रियानो तो जगत होता. ज्या वेळेला प्रियानो आम्ही पाहतो की कित्येक वेळेला आमच्या जीवनामध्ये अशी कठीण परिस्थिती येते, कित्येक वेळेला प्रियानो कठीण परिस्थितीचा आम्ही सामना करतो, तेव्हा प्रियानो आम्ही अधिक विश्वासामध्ये योसेफासारखं पुढे जाणं फार गरजेचं आहे. मला सांगू दे की कधी कधी इतक्या अडचणी येतात, कधी कधी इतकी संकट येतात, कधी कधी इतकी परिस्थिती जणू का आता आम्हाला पाडते की काय, आता आम्हाला मारते की काय, अशा स्थितीमध्ये येते. तेव्हा प्रियानो काही लोक तेव्हाच परमेश्वरापासून माघार जातात. कधी कधी आपल्या जीवनात संकट आली की ते परमेश्वरापासून दूर जातात, उपासनेपासून दूर जातात, चर्च पासून दूर जातात, आराधनेपासून प्रियानो कधी कधी दूर जातात. कठीण स्थितीमध्ये प्रियानो योसेफासारखं ते निश्चय करून परमेश्वराला बिलगून राहण्याऐवजी, परमेश्वराबरोबर विश्वासू राहण्याच्या ऐवजी प्रियानो ते कधीच परमेश्वराला सोडून जाण्याचा निर्णय करतात. परंतु प्रियानो योसेफाच्या जीवनाबद्दल आम्हाला वेगळं शिकायला मिळत आहे. आणि आम्ही पाहतो प्रियानो योसेफानं कठीण स्थितीमध्ये, प्रियानो अडचणीच्या स्थितीमध्ये, संकटात सापडलेल्या स्थितीमध्ये त्यानं परमेश्वराचा धन्यवाद केलेला आहे. तो आपल्या निश्चयाशी बायबल सांगतं ठाम राहिला. आज देवाच्या लोकांनो, तुम्हाला आणि मला हेच करणं गरजेचं आहे. हेच करणं गरजेचं आहे. आज परिस्थिती आमच्या कितीही विरोध असो, आज प्रियानो कितीही शत्रू आमच्या अवतीभोवती असू दे, किती संकट आमच्या अवतीभोवती असू दे, किती वादळ, समस्या आणि संकट आणि अडचणी आमच्या अवतीभोवती असू दे, प्रियानो आम्ही योसेफासारखं ठाम निश्चय करू आणि म्हणू की परमेश्वरा मी तुला बिलकुल राहणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज आम्ही देवाचं वचन ऐकत असताना आणि देवाचं वचन पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात आम्ही शिकत असताना मला सांगू दे प्रियानो, तो तुरुंगात असताना देखील विश्वासू राहिला. तो तुरुंगात असताना सुद्धा योसेफ प्रामाणिक राहिला. आणि प्रियानो तो मोठ्या साम्राज्याचा अधिकारी झाला तेव्हाही तो विश्वास होता. तो तुरुंगात असताना, बेड्यांमध्ये अडकलेला असताना तेव्हाही तो विश्वास होता. पवित्र शास्त्र आज तुम्हाला मला हे सांगत आहे, योसेफ आपल्या अंतःकरणात एकच होता, तो द्विधा नव्हता. प्रियानो तर आपल्या अंतःकरणात एकच विचार केलेला होता की मी परमेश्वराशी विश्वासू राहणार आहे. प्रियानो अनेक वेळेला आम्ही दोन आमच्या अंतःकरणामध्ये असतो, नाही का? कधी कधी परिस्थिती अनुकूल आहे मग आम्ही परमेश्वराच्या बरोबर असतो, कधी कधी आमच्या बाजूने परिस्थिती आहे मग आम्ही धन्यवाद जास्त परमेश्वराला देतो. कधी कधी सगळं काय आमचं आबाद आहे तेव्हा जास्त आमच्या अंतःकरणातून, कुटुंबातून स्तुती होते. पण तू जेव्हा पासे उलटे पडतात, जेव्हा संकट येऊन आदळतात, वादळ येऊन आमच्या जीवनात आदळतात, संकट येऊन आमच्या जीवनात आदळतात, तेव्हा आम्ही परमेश्वरापासून दूर जातो. काय मला सांगू दे देवाच्या लोकांनो, तो जिथे कुठे होता तो आपल्या अंतःकरणामध्ये एकच होता. पवित्र शास्त्र आज तुम्हाला मला हे सांगत आहे. आज मला तुम्हाला सांगू दे, मनुष्य प्राणी असा व्यक्ती आहे की जेव्हा परिस्थिती अनुकूल असते, परिस्थिती त्याच्या बाजून असते, परिस्थिती त्याच्या
त्याच्यासारखी असते तेव्हा तो परमेश्वराच्या जवळ असतो. आणि परिस्थिती त्याच्याशी प्रतिकूल असते, नाही का, परिस्थिती त्याच्या बाजूने नसते, सगळं काही विरोधात जात आहे अशी स्थिती असते, तेव्हा तो आपोआप परमेश्वराला पाठ फिरवतो, नाही का. कधी कधी मनुष्य अशा स्वभावात आपल्या जीवनाची प्रियानो तो वाटचाल करतो, नाही का. परंतु बायबल सांगतं विपरीत परिस्थितीमध्ये योसेफ परमेश्वराबरोबर विश्वास राहिला. देवाच्या लोकांनो, प्रभूला धन्यवाद करतो. आमचं ख्रिस्ती जीवन आज आम्ही कशा प्रकारे चालवत आहे, आमच्या प्रार्थना जीवनाला आम्ही कसं घेऊन जात आहे. प्रियानो, सगळं काही अबाधित आहे तेव्हाच मी परमेश्वराच्या जवळ आहे, तेव्हाच मी वधस्तंभाच्या जवळ आहे. का परिस्थिती विरोधात गेलेली आहे त्या वेळेला तशा स्थितीमध्ये मी अधिक परमेश्वराच्या जवळ आहे. बायबल सांगतो प्रियानो, तो तुरुंगात असताना तो प्रियानो विश्वासू राहिला. तो पोटिफाराच्या घरामध्ये असताना सुद्धा तो विश्वासू राहिला. तो आपला बाप याकोब याच्या घरामध्ये असताना सुद्धा प्रियानो तो विश्वासू राहिला. मला तुम्हाला सांगू दे की प्रियानो, त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव होती आणि तो जबाबदारीशी आपल्या स्वर्गीय पित्याबरोबर तो विश्वासू राहत आहे. परिस्थितीनं योसेफाला अडचणीत आणलं, पण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं तो विश्वासानं कार्य करत राहिला. आणि जेव्हा आम्ही बायबल वाचतो, नाही का, उत्पत्ती संग्रंथाचा 39 अध्याय आणि 20 पासून 23 वचन, आणि मग त्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तुरुंग प्रमुखाचेही कृपेस तो पात्र झाला. बायबल सांगतं बंदीशाळेच्या अधिकाऱ्याची त्याचवर कृपादृष्टी होय असे केले. देवाच्या लोकांनो, बायबल आम्हाला सांगतं तुरुंगातल्या सगळ्या दैनंदिन कामाची जबाबदारी प्रियानो योसेफावर सोपवण्यात आली. 21व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, परमेश्वर योसेफासंगती होता, परमेश्वराने त्याच्यावर दया केली. किती सुंदर वचन आहे. परमेश्वर योसेफा संगती होता आणि परमेश्वरानं प्रियानो त्याच्यावर दया केली. 23व्या वचनात असं म्हटलेलं आहे, आणि जे काही तो करीत असे ते परमेश्वर सफल करीत असे. प्रभूला उंच करूया. बायबल सांगतं परमेश्वर योसेफा संगती होता, त्याची दया त्याच्यावर होती. पुढे असं म्हटलेलं आहे की आणि जे काही तो करीत असे परमेश्वर ते सगळं सिद्धीस नेत असे. एक देवाचा दास म्हणून प्रियानो माझा विश्वास आहे की त्या तुरुंगामध्ये सुद्धा योसेफ, नाही का, त्या तुरुंगाच्या भिंतीच्या आड असताना सुद्धा योसेफ परमेश्वराला धन्यवाद करत होता. तर परमेश्वराला वेगवेगळ्या शब्दांनी दुखवलं नाही त्या स्थितीमध्ये. प्रियानो, त्या तुरुंगाच्या आड भिंतीच्या आड असताना तो तर परमेश्वराला, नाही का, आपल्या बोलण्याच्या द्वारे वर्तणुकीच्या द्वारे दुखवलं नाही, तर परमेश्वराला शिव्या शाप दिला नाही. प्रियानो, आम्ही पाहतो की बायबल आम्हाला सांगतं प्रियानो तो गौरव देत राहिला. एक देवाचा दास म्हणून मला असं वाटतं की अशा स्थितीमध्ये सुद्धा परमेश्वराचा महिमा योसेफाने केला असेल, परमेश्वराचं गौरव योसेफाने केला असेल. प्रियानो, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं आम्ही जेव्हा योबाच्या पुस्तकामध्ये येतो आणि कठीण परिस्थिती होती आणि सगळं काही होतं असं नव्हतं झालेलं होतं, आणि अशा स्थितीमध्ये प्रियानो योबाची पत्नी सुद्धा त्याला म्हणते आता देवदेव करणं सोडून दे आणि आता मरून जा, देवापासून दूर जा. पण तू योब नावाचा सात्विक सरळ देवाला भिवून वागणारा प्रियानो त्या ऊस देशातला तो मनुष्य तो आपल्या पत्नीला असं म्हणत आहे की देवाकडून सुखच घ्यावं आणि दुःख नको काय. पुढे आम्ही जाऊन पाहतो प्रियानो देवानं योबाची भरपाई अतिशय मोठी केली, दुप्पट भरपाई योबाची केली. एकच विधान प्रियानो आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये, आणि त्याचं जीवन आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की प्रियानो योबाला आशीर्वादित करण्याचं तो परमेश्वराला बिलगून राहिला, तो परमेश्वराला चिकटून राहिला, तो परमेश्वरा प्रती विश्वासू राहिला, तो परमेश्वराच्या प्रती प्रियानो प्रामाणिक राहिला. माझ्या प्रिय भावांनी बहिणीनो, मला सांगू दे हबक्कूकच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आणि देवाचं वचन तुम्हाला मला सांगतं 17 आणि 18 वचनामध्ये, आणि हबक्कूक असं म्हणतो अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फल न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातले कळप नाही तसे झाले व गोठ्यात गुरेढोरे न उरली, तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेन, मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करेन. प्रियानो, हे ख्रिस्ती जीवन आहे, हे विश्वासी जीवन आहे.
हे जीवन जे सार्वकालिक जीवनाकडे आम्हाला घेऊन जाणारं जीवन आहे, हे जीवन जे तुमचा आणि माझा सेनाधीश परमेश्वर आहे त्या परमेश्वराला संतुष्ट करणारं जीवन आहे. हे जीवन प्रियानो, जेव्हा मी देवाचं वचन वाचतो, हे जीवन की प्रियानो तुमचा आणि माझा जो तारणारा उद्धारक नाही का, जो प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्या पसंतीस उद्धरणारं हे जीवन आहे. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, अंजिराचं झाड न फुललं आणि द्राक्षाच्या वेलीस फळ आलं, जैतुनाचं बन बुडालं, शेतातली गुरेढोरे नाहीसे झाले आणि प्रियानो आणि धान्य त्या कोठारातलं सगळं काही संपून गेलं, तरी मी परमेश्वराच्या ठायी हर्ष करेन. मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास पावे. पवित्र शास्त्र सांगतं, परमेश्वरापासून दूर होण्याच्या ऐवजी प्रियानो हे देवाचे लोक, हे देवाचे सेवक परमेश्वराला बिलगून राहिले. मला सांगू दे देवाच्या लोकांना, अनेक वेळा परिस्थिती तशीच राहते असं नाही आहे, पण आम्ही सदोदित परमेश्वराबरोबर राहणं अत्यंत गरजेचं आहे. माझ्या जीवनामध्ये परिस्थिती चांगली असो अगर वाईट असो, माझ्या जीवनामध्ये परिस्थिती चढ किंवा उताराची असो, माझ्या जीवनामध्ये परिस्थिती आनंदाची असो किंवा दुःखाची असो, माझ्या जीवनामध्ये परिस्थिती नृत्य करणारे असो किंवा अश्रू ढाळणारे असो, देवाच्या लोकांना मला सांगू दे, आमच्या सैनाधीश परमेश्वराबरोबर तुम्हाला आणि मला बिलगून राहायचं आहे, विश्वासू राहायचा, कारण तो देव विश्वासू आहे. प्रियानो, पवित्र शास्त्र आज तुम्हाला मला हे सांगत आहे, त्या सगळ्या परिस्थितीमध्ये योसेफ विश्वासू राहिला. आपल्या मनामध्ये कुठलाही विचार न करता प्रियानो तो सदोदित परमेश्वराबरोबर त्या सगळ्या स्थितीमध्ये प्रामाणिक राहिला. आज मला सांगू दे प्रियानो, पवित्र शास्त्र आज तुम्हाला मला हे सांगत आहे, योसेफ कुठेही असो, योसेफ कसल्याही परिस्थितीमध्ये असो, आम्ही एकच शिकत आहे, देवाचं वचन आम्हाला शिकवतं प्रियानो तो परमेश्वराबरोबर विश्वास राहिला. आणि जेव्हा मी पुढे पाहतो की प्रियानो परमेश्वर ही त्याच्याबरोबर विश्वासू राहिलेला आहे, कारण बायबल प्रियानो त्या ठिकाणी असं सांगत आहे की परमेश्वर योसेफा संगती होता आणि परमेश्वराने त्याच्यावर दया केली. प्रियानो, आज पवित्र शास्त्र तुम्हाला मला हे सांगत आहे, आज आम्हाला सुद्धा असंच राहायचं आहे. हालेलुया, आम्हाला असंच जीवन जगायचं आहे. ख्रिस्ती जीवनाची वाटचाल देवाश्वर करून तुम्हाला मला अशाच प्रकारे करायचे आहे. आमच्या जीवनामध्ये अनेकदा असे प्रसंग येतात की अनेक वेळेला मला संकटातून जावं लागतं, अनेक वेळेला मला आजाराच्या स्थितीतून जावं लागतं, अनेक वेळेला वादळाच्या त्या परिस्थितीतून आम्हाला जावं लागतं. प्रियानो, अशा वेळेला आम्ही धीर धरून परमेश्वराच्या चमत्काराची वाट बघणं, परमेश्वराच्या आशीर्वादाची मी वाट बघणं, परमेश्वर त्याच्या आत्म्याच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी करणार. प्रियानो, त्या गोष्टी धीराने पाहण्याची आम्ही अशा स्थितीमध्ये वाट बघणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही धीर धरून प्रियानो आम्ही परमेश्वराच्या त्या सांगुलपणाची आम्ही वाट बघणं प्रियानो आमच्या जीवनामध्ये फार आवश्यकता आहे. योहान शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 33व्या वचनात प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांशी बोलताना तो असं म्हणाला की मी या गोष्टी तुम्हाला अशासाठी शिकवलेल्या आहेत की तुम्हाला जगामध्ये क्लेश होतील, परंतु तुम्ही धीर धरा, कारण मी जगाला जिंकले आहे. बघा, मी सांगितलं सगळं काही ठीकठाक असताना सुद्धा योसेफाला स्वप्नात सुद्धा वाटलं नाही की माझ्यासाठी पुढे असे दिवस येतील. प्रियानो, आज मला सांगू दे, बऱ्याच वेळेला आम्ही परिस्थितीमध्ये सापडतो, बऱ्याच वेळेला आम्ही अडचणीत सापडतो, संकटात सापडतो आणि मग अशा वेळेला सगळं काही आता सोडून परमेश्वरापासून दूर जावं असा मोह आमच्या जीवनामध्ये. कधी कधी प्रियानो इतकी संकट आमच्या जीवनात येतात, मग आम्ही प्रार्थनेपासून दूर जातो. इतक्या अडचणी आमच्या जीवनात येतात, इतक्या लाटा वेगवेगळ्या प्रकारच्या आमच्या जीवनामध्ये उसळतात आणि मग आम्हाला असं वाटतं की आता पवित्र शास्त्र वाचणं सोडून देऊ, वचन वाचणं सोडून देऊ, आराधना करणं सोडून देऊ. कारण कधी कधी आम्हाला असं वाटतं नाही का, मी इतकं प्रार्थना करत आहे परंतु सगळं काही माझ्या वाट्याला आहे, मी इतकं आराधना करत आहे परंतु सगळं काही माझ्या वाट्याला आहे, मी इतकं काय प्रभूची स्तुती करत आहे परंतु सगळी परिस्थिती माझ्या विरोधात आहे. कधी कधी प्रियानो आम्हाला असं वाटतं, कधी कधी आमचं जगिक जे मन आहे ते असा विचार करतं, मी सगळं एवढं करून सुद्धा माझा काय उपयोग आहे, नाही का, मी प्रार्थना करून माझा काय उपयोग आहे.
मी आराधना करून माझा काय उपयोग आहे? या सगळ्याचा मला काय फायदा झाला? या सगळ्याचा मला काय लाभ झाला? कधी कधी प्रियानो आम्हाला असं वाटतं. पण तुम्हाला सांगू दे, पवित्र शास्त्र सांगतं प्रभूमध्ये आमचे श्रम व्यर्थ नाहीये. पहिले कोरिन्थ्याचा 15वा अध्याय आणि त्यातल्या 57-58व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रियानो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत, म्हणून तुम्ही प्रभूच्या कार्यात तत्पर असा. देवाच्या लोकांनो, आज मला तुम्हाला सांगू दे की आज आमच्या विश्वासाचं पारितोषिक परमेश्वरानं आमच्यासाठी राखून ठेवलेलं आहे. आमच्या प्रामाणिकपणाचं पारितोषिक परमेश्वरानं आमच्यासाठी राखून ठेवलेलं आहे. आमच्या पवित्र परमेश्वराबरोबर जे आम्ही जीवन जगत आहे तसं पारितोषिक परमेश्वरानं आमच्यासाठी राखून ठेवलेलं. कधी कधी आम्ही इतकं विश्वासात राहतो, परंतु संकटात कधी कधी आम्ही इतकं सापडतो आणि मग आमच्या अवतीभोवतीचे लोक असं म्हणतात, बघ तू इतकी प्रार्थना करतो परंतु संकटात पडला, तुम्ही इतकी सेवा करता परंतु तुमच्या अडचणी काही संपत नाही, तुम्ही इतके चांगलं पुढारी पण करता परंतु तुमच्या मार्गात अनेक प्रकारचे प्रश्न आहेत, वादळ आहेत. कधी कधी लोक आमच्या सगळ्या स्थितीला बघतात आणि म्हणतात, तुमचा दैव कुठे आहे? तुमच्या देवाचं सामर्थ्य कुठे आहे? तुमच्या देवाचं कार्य कुठे आहे? आणि मग कधी कधी प्रियानो आम्हाला शंका येतात. देवाच्या लोकांना मला सांगू दे, आम्ही योसेफासारखं प्रियानो प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करूया. आम्ही योसेफासारखं पवित्र राहण्याचा प्रयत्न करूया. आम्ही योसेफासारखं शुद्ध आणि प्रियानो ठाम आम्ही परमेश्वराबरोबर राहण्याचा आम्ही प्रयत्न करूया. कधी कधी आम्हाला असं वाटतं, एवढे आम्ही प्रार्थना करतो परंतु माझ्या प्रार्थनेची उत्तरं मला मिळाली नाही, परमेश्वराला सोडून द्यावं का? कधी कधी आम्हाला असं वाटतं, इतकी मी आत्म्यानं आणि खरेपणानं परमेश्वराची आराधना करतो आणि मग मला ह्या गोष्टी अजून मिळालेल्या नाहीये, मी आराधना करणं बंद करू का? मी बायबल वाचणं बंद करू का? पण मला सांगू दे, शैतान आमच्या मनामध्ये कुजबुजत असतो. यासाठी शैतान तो प्रयत्न करतो प्रियानो, तो भरीस घालतो, वेगवेगळे मोह आमच्या समोर आणतो, वेगवेगळ्या विचार आमच्या डोक्यामध्ये प्रियानो तो चालवतो, आमच्या अंतःकरणामध्ये वेगवेगळे विचार तो चालवतो, अवतीभोवती इतकी परिस्थिती तो तयार करतो. आमचे लोक आम्हाला म्हणतात की तुमचा काही उपयोग नाही, तुम्ही खूप देवदेव करता, तुम्ही खूप आराधना करता परंतु तुमचा काही उपयोग नाही, तुम्ही खूप स्तुती करता परंतु तुमच्या परिस्थिती तुमच्या समस्या सुटलेल्या नाहीये. परंतु प्रियानो मला सांगू दे, देवाच्या लोकांनो, आम्ही योसेफासारखं प्रामाणिक राहणं फार गरजेचं आहे. देवाच्या लोकांनो, मला तुम्हाला सांगू दे की प्रियानो, आम्ही परमेश्वराची आराधना करू, आम्ही परमेश्वराची सेवा करू, परमेश्वराची आम्ही स्तुती करू. माझ्या प्रिय मित्रगण, माझ्या प्रिय भावना आणि बहिणीनो, माझे प्रिय मंडळी, आज देवाचा दास या नात्यानं मला तुम्हाला सांगू दे, आमच्या भोवतालचं जे जग आहे आणि आमचं जे दैहिक मन आहे आणि शैतान प्रियानो, हे तिन्ही लोक, या तिन्ही गोष्टी प्रियानो आम्हाला फसवत असतात. देवाच्या लोकांनो, आज आम्ही देवाचं वचन योसेफाच्या जीवनातून शिकत असताना आज आम्ही हेच पाहत आहे. या तिन्ही गोष्टी, आमच्या भोवतालचं जग, दैहिक मन आणि शैतान आम्हाला देवापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो, आमच्या विश्वासापासून आम्हाला भोकावण्याचा तो प्रयत्न करतो. शैतान आपली शक्ती पणाला लावतो, आपलं ताकद तो पणाला लावतो. प्रियानो, आम्ही विश्वासापासून दूर व्हावं, आम्ही देवाच्या उपस्थितीपासून दूर व्हावं, आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये येऊ नये, आम्ही देवाच्या समक्षतेमध्ये येऊ नये, आम्ही देवाच्या वचनाजवळ येऊ नये, म्हणून शैतान प्रियानो इतकी ताकद लावतो, तो वेगवेगळे हत्यार नेहमी आमच्यावरती तो उपसण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून पेत्र त्याच्या पत्रामध्ये असं म्हणतो, तुमचा शत्रू शैतान हा कोणास गिळावे हे शोधत फिरत आहे. शैतान आम्हाला पाडण्याचा प्रयत्न करतो, शैतान आम्हाला आमचं पतन व्हावं म्हणून तो ताकदीनिशी प्रियानो प्रयत्न करतो. पण आमच्या आयुष्यामध्ये आम्ही विश्वासूच राहावं ही देवाची आमच्यासाठी इच्छा आणि योजना आहे. देवाच्या लोकांना मला तुम्हाला सांगू दे, आज कदाचित आमची परिस्थिती योसेफासारखी असेल, सगळं काही पुढे आम्हाला चांगलं दिसत होतं पण आता ती परिस्थिती नाही आहे, आता अडचणी माझ्या समोर आहेत. घाबरू नका, कदाचित संकट माझ्या समोर आहे, वादळ माझ्या समोर आहे. मला सांगू दे, देवाचा एक सेवक आहे ना, त्यांनी कचरू नका, हिम्मत धरा, कारण देव तुमच्यासाठी मार्ग काढणार आहे. रोमकर्स पत्र याचा प्रियानो 8वा अध्याय आणि त्यातल्या 18व्या वचनात असं म्हटलेलं आहे. रोमकर्स पत्र 8वा अध्याय 18 वचन,
तर मग आपल्यासाठी जे गौरव प्रकट होणार आहे त्याच पुढे सांप्रत काळची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो. संत पौल रोमच्या मंडळीला पत्र लिहित असताना तो असं म्हणतो, तर आपल्यासाठी जे गौरव पुढे जाऊन प्रगट होणार आहे, आपल्यासाठी पुढे जाऊन जो परमेश्वराचा चमत्कार प्रगट होणार आहे, आपल्यासाठी पुढे जाऊन जे परमेश्वराचं प्रियानो सामर्थ्य प्रगट होणार आहे, आपल्यासाठी पुढे जाऊन परमेश्वराचं प्रियानो जे कार्य प्रगट होणार आहे, आपल्यासाठी पुढे जाऊन जी परमेश्वराची गौरवी आशा आहे, या सगळ्या गोष्टींच्या पुढे सांप्रत काळची दुःखे काहीच नाही असं मी मानतो. प्रियानो संत पौल देवाचा सेवक, प्रियानो एक विश्वासू दास, तो म्हणतो मी असं मानतो की पुढे जाऊन जे गौरव माझ्यासाठी परमेश्वर प्रगट करणार आहे, पुढे जाऊन जे कार्य परमेश्वर माझ्यासाठी राखून ठेवलेलं आहे ते मी जाणतो आणि त्याच्यामुळे मी म्हणतो या सांप्रत काळची दुःख माझ्यासाठी काहीच नाही. प्रियानो पवित्र शास्त्र तुम्हाला मला हे सांगत आहे, परमेश्वर जे काही करत आहे प्रियानो ते तो जाणतो. पवित्र शास्त्र आज तुम्हाला मला हे सांगत आहे, परमेश्वराची प्रत्येक कृती प्रियानो मला सांगू दे नेहमी आम्हा मानवाच्या भल्यासाठी आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं प्रत्येक कार्य आमच्या हिताचं आहे. परमेश्वर प्रियानो आमच्यासाठी अद्भुतरित्या अदृश्य प्रकारे आमच्यासाठी जे कार्य करत आहे, जे सामर्थ्य तो मोकळं करत आहे ते आमच्या हिताचं आहे, ते आमच्या भल्यासाठी आहे आणि ते आम्हाला आशीर्वादित करणार आहे आणि ते परमेश्वराचं गौरव आमच्या पुढे प्रगट करणार आहे. आणि मग संत पौल म्हणतो या सांप्रत काळची दुःखे जे गौरव पुढे जाऊन मला प्राप्त होणार आहे, परमेश्वराने माझ्यासाठी ठेवलेला आहे, त्याच्या पुढे ही दुःखे ही संकट काहीच नाही. पुढे संत पौल करिंथीच्या पत्रामध्ये प्रियानो 2 करिंथ याचा 4 अध्याय आणि 17व्या वचनात असं म्हणतो, कारण आम्हावर येणारे क्षणिक अल्प संकट या आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात अनंतकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते. कारण आम्हावर येणारे तात्कालिक व हलके संकट या आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते. परमेश्वरानं योसेफाला आशीर्वादित केला, तुरुंगामध्ये सुद्धा परमेश्वरानं प्रियानो त्याचा उपयोग करून घेतला. देवाच्या लोकांनो, आज मला तुम्हाला हेच पवित्र शास्त्रातून सांगायचं आहे. एक दास म्हणून तुम्हाला पवित्र शास्त्रातून आज हेच शिक्षण द्यायचं आहे. देवाच्या लोकांनो, परमेश्वर तसं गौरव आमच्यासाठी प्रगट करणार आहे. योसेफ नेहमी परमेश्वराशी जोडलेला राहिला. प्रिया, आज हे गौरव, देवाचा आशीर्वाद, देवाचा चमत्कार, देवाचं सामर्थ्य, देवाचं कार्य आम्ही आमच्या जीवनामध्ये केव्हा अनुभवणार आहे? जेव्हा आम्ही परमेश्वराशी योसेफासारखं जोडलेलं असणार आहे, जेव्हा आम्ही परमेश्वराबरोबर योसेफासारखं ठाम उभा राहणार आहे, जेव्हा आम्ही असे लोक होणार आहे की आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे प्रियानो आम्ही चालणार आहे. मला सांगू दे देवाच्या लोकांनो की आम्ही प्रभूमध्ये त्याच्या नातेसंबंधात आम्ही चालतो, त्याच्याबरोबर आम्ही जोडलेला आहे, त्याच्याबरोबर आम्ही ठाम राहिलेला आहे. मला सांगू दे परमेश्वर आमचा उपयोग करून घेतल्याशिवाय राहणार नाही. निश्चित प्रिया, निश्चित. आणि म्हणून आज आम्ही कुठल्याही स्थितीमध्ये असो प्रभूला धन्यवाद करू, योसेफासारखं प्रभूचं गौरव करू, योबासारखं प्रत्येक पडत्याला स्थितीमध्ये सुद्धा हात उंचावून परमेश्वराची महिमा करू. हबक्कूक सारखं आणि अवतीभोवतीची सगळी परिस्थिती संपुष्टात आलेले, सगळं काही लयास गेलेलं आहे, अशा स्थितीमध्ये तो म्हणतो आणि मी परमेश्वराच्या ठाई हर्ष करेन, मला तर आनंद देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करेन. देवाच्या लोकांनो, आज आम्ही योसेफाच्या जीवनातून हे शिकत आहे, मला माझ्या विश्वासाला पकडून ठेवायचं. पुढे जाऊन आम्हाला माहिती नाही परिस्थिती कशी येणार आहे. देवाच्या लोकांना बायबल आम्हाला सांगतं. आज आम्ही आमच्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना पाहतो आणि मग त्यातून आम्हाला कळतं की प्रियानो पुढे जाऊन कशी परिस्थिती उद्भवे आम्हाला माहिती नाही, परंतु आज जो विश्वास आम्ही विश्वासाने पकडून ठेवलेला आहे, आज जो ख्रिस्ती विश्वास आमच्याकडे ख्रिस्तानं आमच्यामध्ये उत्पन्न केलेला त्या तारणाच्या दिवसापासूनचा जो विश्वास आहे, आज त्या विश्वासाला उंच करूया, आमच्या विश्वासाला आम्ही मोठं करूया, आमच्या विश्वासाला प्रियानो आम्ही पकडून ठेवू आणि आम्ही योसेफासारखं प्रियानो पुढे जाऊया. ज्या वेळेला प्रियानो आम्हाला असं वाटेल
की परिस्थिती आमच्या विरोधात जात आहे, त्या वेळेला सुद्धा आम्ही न डगमगता परमेश्वराची स्तुती करूया. कारण हे कठीण आहे, परंतु प्रियानो मला सांगू दे, देवाच्या सामर्थ्यानं हे शक्य आहे. आमेन. प्रियानो, परिस्थिती विरोधात आहे आणि मी परमेश्वराची स्तुती करत आहे. हेच देव आमच्याकडून अपेक्षा करत आहे. प्रियानो, मी प्रेषितांच्या कृत्यांमध्ये पाहतो नाही का, पुनरुत्थानाच्या सामर्थ्याच्या नंतर जे शिष्य उभा राहिले, ज्या सामर्थ्यामध्ये ते उभा राहिले, ज्या आवेशानं ते उभा राहिले, ज्या पवित्र आत्म्याच्या प्रियानो त्या अभिषेकामध्ये ते उभा राहिले, शिष्यांच्या बाबतीमध्ये त्या घटना अद्भुत होत्या. बघा, पवित्र शास्त्र मला सांगतं, ख्रिस्ताच्या नावामध्ये त्यांचा छळ होत आहे, त्यांना फटके बसत आहे, त्यांची निंदा होत आहे आणि प्रियानो सगळ्यांच्या समोर आणून त्यांचा अपमान होत आहे. हे सगळं पाहून प्रियानो ते आनंद करत होते, ते स्तुती करत होते. परिस्थिती विरोधात गेल्याच्या नंतर देवाची स्तुती करणं, प्रियानो हेच आमचं जीवन आहे. मला सांगू दे, देवाच्या लोकांनो नाही का, की सगळं काय आम्ही गमावून बसलेलं आहे. आज अशा स्थितीमध्ये आम्ही असेल तरी सुद्धा मला सांगू दे प्रियानो, वधस्तंभाकडे पहा आणि जगाकडे पाठ फिरवा. देवाच्या लोकांनो मला सांगू दे नाही का, सगळं काही आपल्यासाठी अयोग्य घडत आहे. आज एखादा व्यक्ती, एखादा बहीण, एखादा भाऊ, एखादी फॅमिली, मला सांगू दे, आज कदाचित तुम्ही अशा स्थितीतून जात असाल, कदाचित सगळं काही तुमच्या विरोधात गेलेलं असेल, कदाचित सगळं काही प्रियानो तुमच्या प्रतिकूल असेल, सगळं काही प्रियानो तुम्ही गमावून बसलेलं असेल, सगळं काही तुमच्या अवतीभोवती अयोग्य घडत असेल. आज देवाचा दास म्हणून मला तुम्हाला सांगू दे, परमेश्वराचा हात सोडू नका. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद करूया. प्रियानो, पवित्र शास्त्र आज योसेफाच्या जीवनातून आम्हाला हे शिकवत आहे. प्रियानो, सगळी परिस्थिती विरोधात असू दे, सगळं काही गमावलेलं असू दे आणि प्रियानो सगळं काही आमच्या अवतीभोवती आमच्या विरोधात प्रियानो सगळं काही विरुद्ध घडत आहे, अशी जरी स्थिती असली, निराश होऊ नका. परमेश्वर आमच्या बरोबर आहे. देवाच्या लोकांनो, पवित्र शास्त्र आज तुम्हाला मला हे शिकवत आहे. एक देवाचा दास म्हणून देवाच्या लोकांनो, आज मला तुम्हाला उत्तेजन करायचं आहे. काय तुम्ही निराशेतून जात आहे, तुम्ही अडचणीतून जात आहे, कदाचित तुम्ही देवावर निराश झालेला आहे, देवावर प्रियानो तुम्ही रोषलेला आहात. मला सांगू दे, कृपा करून परमेश्वराला सोडू नका, परमेश्वराचा हात सोडू नका, निराश होऊ नका. प्रियानो, मला सांगू दे, परमेश्वराची तुमच्यावर आणि माझ्यावर असणारी प्रीती आमच्यासाठी अद्भुत आहे. देवाची सार्वकालिक कृपा आमच्यासाठी अद्भुत आहे. प्रियानो, देवाच्या वचनावर शंका घेऊ नका, देवाच्या कार्यावर शंका घेऊ नका, देवाच्या सांगुलपणावर शंका घेऊ नका, देवाच्या सामर्थ्यावर शंका घेऊ नका, देवाच्या चमत्कारावर शंका घेऊ नका. कारण देव अद्भुत आहे आणि तो सगळं काही करायला शक्तिमान आहे. माझ्या अवतीभोवती जे अयोग्य घडत आहे, माझी खात्री आहे देव तसं कार्य करत आहे आणि एक दिवस ती परिस्थिती माझ्या बाजून असणार आहे. जे काही माझ्या विरोधात गेलेला आहे, तर मला माहिती आहे मी परमेश्वरावर विश्वास आहे आणि मला माहिती आहे एक दिवस त्या सगळ्या गोष्टी माझ्या जवळ येणार आहे. देवाच्या लोकांनो, देवाची मंडळी, आज माझ्या प्रिय भावना बहिणीनो, मला तुम्हाला सांगायचं आहे, आज सगळं काही विरोधात गेलेलं आहे. अशी जरी स्थिती असली तरी प्रियानो, हताश होऊ नका. देवाच्या वचनाकडे पहा. देवाचं वचन आम्हाला उभा करणार आहे. परमेश्वराची त्याची स्वतःची योजना आहे आमच्यासाठी. प्रियानो, जशी योसेफासाठी देवाची योजना होती, प्रियानो, देव तुम्हाला कधीही पडू देणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, देव तुम्हाला कधीही पडू देणार नाही. माझी खात्री आहे आज देवाचं वचन जसं आमच्याकडे येत आहे, आज आम्ही स्वीकारूया. प्रियानो, आज आम्ही स्वीकारूया. जो परमेश्वर योसेफासंती होता, ज्या परमेश्वराची योसेफावर दया होती, योसेफ जे काही हाती घेत होता तो परमेश्वर सिद्धीस नेत होता. तो देव त्याची योजना घेऊन आज आमच्यामध्ये अद्भुत रीतीनं काम करणार आहे. प्रियानो, तो देव आम्हाला पडू देणार नाही, तो सदोदित आमच्या बरोबर असणार आहे. मला सांगू दे प्रियानो, योसेफानं त्या अंधाऱ्या कोठडीमध्ये प्रियानो आम्ही पाहतो परमेश्वराचा अनुभव घेतला, परमेश्वराच्या चांगुलपणाचा अनुभव घेतला. प्रियानो, मला सांगू दे, असे कितीतरी लोक
आज आमच्या अवतीभोवती आहेत, जे निराशजनक परिस्थितीत सापडलेले आहेत, पण देव त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या गौरवासाठी उपयोग करून घेत आहे. आज असे कितीतरी लोक आहेत प्रियानो, ज्यांच्या अवतीभोवती वादळ आहेत, संकट आहेत, परंतु देव प्रभावीपणे त्याच्या गौरवासाठी त्यांचा उपयोग करून घेत आहे. मला सांगू दे प्रियानो, आज असे कितीतरी लोक आहेत ज्यांच्याकडे ईश्वरी विज्ञान नाहीये, ज्यांच्याकडे डिग्र्या नाहीये, ज्यांच्याकडे पुरेसं प्रियानो परमेश्वराचं शिक्षण नाहीये, पण तुम्हाला सांगू दे प्रियानो, देव त्यांना चमत्कारिकरित्या उपयोगात आणत आहे. असे कितीतरी लोक प्रियानो आमच्या अवतीभोवती आहेत, नाही का? संकट असताना सुद्धा प्रियानो ते पडलेले नाही, परंतु ते योसेफासारखं विश्वासामध्ये स्ट्रॉंग उभे राहिलेले आहेत, सामर्थ्यशाली उभे राहिलेले आहेत, बळकट राहिलेले आहेत. असे कितीतरी लोक प्रियानो वादळ आणि अडचणी आल्यावर ते पडतील का काय असं मला वाटलं, पण तो असे कितीतरी सेवक, कितीतरी लोक विश्वासाने बहीण भाऊ आमच्या समोर आम्हाला पाहायला मिळतात. ते आपल्या विश्वासात मजबूत राहिलेले आहे. प्रियानो, आज मला तुम्हाला हे सांगायचं आहे, तुमच्या विश्वासाला पकडून राहा, तुमच्या विश्वासाला बळकट करा, तुमच्या विश्वासाबरोबर तुम्ही पवित्र जीवनामध्ये आपली वाटचाल करा, तुमच्या विश्वासाला धरून परमेश्वराबरोबर देवाच्या लोकांनो तुम्ही प्रामाणिक राहा. कदाचित प्रियानो आज मी संकटमय परिस्थितीमध्ये सापडलेला असेल, कदाचित सगळं जग, सगळे लोक माझ्या विरोधात प्रियानो गेलेले असतील. मला सांगू दे, परमेश्वराबरोबर बिलगून राहण्याचा प्रियानो आज आम्ही प्रयत्न करू. परमेश्वराबरोबर आज आम्ही बिलगून राहाव्या. कदाचित त्याचे पुढे जाऊन मला तुम्हाला सांगू दे, कदाचित प्रार्थनेची उत्तर, अनेक अशा प्रार्थना आहेत की ज्याची उत्तरं मला मिळत नसतील, पण तरी सुद्धा धीरानं आम्ही प्रार्थनेत टिकून राहूया. प्रियानो, मंडळीत येणं सोडू नका, देवाची आराधना करणं सोडू नका. प्रियानो, कदाचित देवाचं वचन ऐकणाऱ्यांपैकी असे कितीतरी बहीण भाऊ असतील ज्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू असतील, पण तुम्हाला सांगू दे, उपासना करणं सोडू नका, आराधना करणं सोडू नका. परमेश्वर परिस्थिती बदलणार आहे. प्रियानो, देवाचं वचन आज तुम्हाला मला हे सांगत आहे की प्रियानो, जो देव योसेफाबरोबर होता तो परमेश्वर आमच्या बरोबर नेहमी असणार आहे. आयुष्याच्या तुरुंगमय परिस्थितीत आज जर तुम्ही असाल प्रियानो, परमेश्वराबरोबर विश्वासू राहा. तुम्ही कल्पना करणार नाही, परमेश्वर इतका अलौकिकरित्या तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. प्रियानो, तो देव जो केव्हाही अविश्वासू होत नाही, त्या स्वर्गीय पित्याशी आज आम्ही विश्वासू राहूया. देवाच्या लोकांना आज मला तुम्हाला हे सांगणं आहे, देवाच्या वचनातून आपल्या विश्वासाला बिलकुल राहा. नेहमी त्या सगळ्या स्थितीत ज्या योसेफानं देवाचं गौरव केलं आणि तेच गौरव पुढे जाऊन त्याला मोठ्या गोष्टी मिळवून दिल्या. आज प्रभूची इच्छा आहे त्याचे लोक, त्याची मंडळी तशा प्रकारे राहावी. मला सांगू दे प्रियानो, पुन्हा एक वार की परमेश्वराची योजना आज तुमच्यासाठी कार्य करत आहे. देव तुम्हाला पडू देणार नाही, देव तुम्हाला पडू देणार नाही. आज ज्या क्षेत्रात तुम्ही रडत आहात प्रियानो, तुम्ही अश्रू ढाळत आहात, मी विनंती करत आहे, मी उत्तेजन देत आहे, त्या क्षेत्रात आराधना करा. अशा किती प्रार्थना आहेत की ज्याची उत्तरं नाही, पण तू टिकून राहा आणि प्रार्थना करणं सोडू नका, आराधना करणं सोडू नका. आपल्या विश्वासाला मजबूत करा, आपल्या विश्वासाला उंच करा. परमेश्वर योसेफासारखा तुमच्यासाठी दार उघडे, परमेश्वर योसेफासारखा तुम्हाला उंच करेल. माझी खात्री आहे प्रियानो, देवाचं वचन येणाऱ्या दिवसात तुम्हा प्रत्येकाला उभा करेल आणि तुमच्या विश्वासाला मोठं करेल. देवा तुम्हा प्रत्येकाला वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो. हे पुन्हा एक वार पास्टर सुनील सोदे, आमचे सन्मानी पास्टर अमोल संगीकर, आमचे बंधू शॉन आणि त्यांची संपूर्ण टीम आणि स्तुती फाउंडेशन, या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. मी त्यांचे आभार येशू ख्रिस्ताच्या नावात मानतो. या पेजवरती देवाच्या वचनाची सेवा करण्याची संधी त्यांनी मला दिली आणि मी प्रभू जोडीच प्रार्थना करेन की या नेहमी स्तुती फाउंडेशन टीमला प्रभू त्याच्या गौरवासाठी नेहमी पुढे ने. तुम्हा सगळ्यांसाठी यस मी प्रार्थना करेन. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ पिता, पवित्र देवा, येशूच्या नावात मी तुझ्या पासून येतो, मी तुझी स्तुती करतो. प्रभू, आज आम्हाला योसेफाच्या जीवनातून तू शिकवलं
तो सगळ्या कठीण स्थितीमध्ये सुद्धा विश्वास राहिला. त्यानं आपल्या विश्वासाला पकडून ठेवलं आणि प्रभू तोच त्याचा विश्वास त्याला मोठ्या गौरवात घेऊन गेला. त्याच्यासाठी त्या विश्वासानं मार्ग उघडले. जो विश्वासानं धरला, जे पवित्रपण त्यानं टिकवलं, जो प्रामाणिकपणा परमेश्वराबरोबरचा त्याचा होता आणि प्रभू जे तुला बिलगून राहण्याचा त्याचा जो अंतकरणात निश्चय होता, प्रभू त्या सगळ्या गोष्टी त्याला उंच केल्या. त्यागन परमेश्वरा आम्ही तुला प्रार्थना करतो, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये जो पवित्र आत्मा योसेफाला लीड केला, योसेफाच्या जीवनामध्ये कार्य केला, तोच पवित्र आत्मा आज आम्हा प्रत्येकाला लीड करू दे, आम्हाला गाईड करू दे, मार्गदर्शन करू दे आणि आम्हाला योसेफासारखे विश्वासात मजबूत राहण्यासाठी कृपा देऊ दे. त्यागन परमेश्वरा आम्ही तुला प्रार्थना करत आहे. यावेळेला प्रभूचे वचन तू ऐकत आहे, त्या प्रत्येकावर तू हात ठेव. ज्या परिस्थितीतून ते जात आहे प्रभू, आज त्यांच्यासाठी तू मार्ग मोकळे कर, त्यांच्यासाठी तू दार उघड, त्यांच्यासाठी प्रभू तू चमत्कार कर, तुझं सामर्थ्य त्यांच्यासाठी मोकळं कर, अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करत आहे. वचन ऐकणाऱ्या मग प्रत्येकावर तुझा आत्मा उतरून येऊ दे, तुझं सामर्थ्य उतरून येऊ दे, तुझा अभिषेक उतरून येऊ दे देवा. आज कितीतरी लोक विश्वासात कमकुवत असतील प्रभू, कमजोर असतील, अशक्त असतील, पण आज देवा तुझं वचन सामर्थ्यानिशी ऐकून पवित्र आत्मा त्यांच्या हृदयात कार्य कर आणि त्यांचा विश्वास मोठा कर दे बाबा. ज्यांच्या आराधना कमी असतील, वचन वाचल्याच्या नंतर त्यांच्या आराधना उंचवल्या जाऊ दे. ज्यांचा प्रार्थनामय जीवन कमी असेल प्रभू, त्यांचं प्रार्थनामय जीवन उंचवू दे. ज्यांचं प्रभू तुझ्या बरोबर चालणं कमी असेल, आज त्यांचं चालणं वाढवू दे. ज्यांचं प्रभू तुझ्या बरोबर नातेसंबंध कमकुवत असतील ते आज बळकट केले जाऊ दे. आज तुझ्या आत्म्याच्या द्वारे कार्य कर अशी प्रार्थना करत आहे. स्तुती फाउंडेशनवर तुझा हात ठेव, त्यांचं कार्य तू आशीर्वादित कर, त्यांच्यातून तुझी महिमा आणि तुझं गौरव प्रकट कर. आदर गौरव सन्मान सर्व तुला दे, येशूच्या द्वारे मागतो, आमेन. आता देवाभाष प्रीती, प्रभू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसंगती आता प्रभूच्या न्यायापर्यंत युगाने बसो, आमेन. प्रेज द लॉर्ड. ते तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करू.